नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे होळी. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून. तर चला, आता झालेले आहे दुपार, बरंच काम झालेलं आहे आता आवरून. म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया. जेवण वगैरे झालं, दळण करायचं बाकी आहे, थोडंसं दळण करायचं आणि पुरणाचा स्वयंपाक पण बाकी आहे अजून. कारण आता दुपारचा स्वयंपाक झाला, जेवण झालं आणि मग आता दुपारून पुरणाचा स्वयंपाक, रात्रीची होळीची तयारी. मग आता थोडंसं दळण आणायचं, गव्हाचं आहे दळण, पण पुरणपोळीसाठी घरचे गहू आहेत ना, मग ते घरच्या गव्हाचं दळण आणलं की मग ते पोळ्या खूप छान होतात. त्याच्यासाठी मग म्हटलं थोडंसं दळण करूया आणि मग आणून घेऊया दळण. दळण घेऊन या थोड्या वेळी. किती वाजलं? 4 वाजत आलं. पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा अजून. दळण घेऊन येतो का? 7 वाजेपर्यंत झालं पाहिजे पूर्णाचा स्वयंपाक. मी आता दळण करते. मला कसं जायचं दळण द्यायचं, छोटं घेऊन येईल दळण ना रे. चहाची वेळ होते आता. पूर्णाच्या स्वयंपाकाला लागलं आता. प्रणिताने कट करून ठेवलं इथं. डाळीचं पाणी ठेवलंय, आता डाळ टाकते. किती वाजले आता? 5 वाजले असतील. 7 साडेसात पर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे. इकडे दाखवतो बघा. चहा तयार झालेला आहे. आता चहा पिऊन सगळ्या कामांना सुरुवात. चहाशिवाय तर काम होत नाही मला तर. इकडे मसाल्याची तयारी केलेली आहे प्रदीपाने. मला एवढा मसाला काढते. अंगावर कट केले भाज्यासाठी तिथे लसूण सोलून बैलाला तीच मसाला काढते. कुकरला डाळ लावून घेतले. पहिला चहा देईल, मग बाकीचं सगळं करेल. इथं कुरडई पापड काढले वाटतं. इथं डाळ पण छान शिजले. भज्याचं पीठ बनवून ठेवलं आहे प्रणिताने. कुरडई पापड पण काढले तिने. चला आता आमटीला फोडणी देते आणि पुरणाची तयारी करते. होळीची पूजा करायला जाण्यासाठी सगळं ताट वगैरे रेडी करून ठेवलं. मग वेळेवर धावपळ होत नाही म्हटलं, स्वयंपाक थोडासा बाकी होता तर सगळं ताट वगैरे रेडी करून ठेवलं म्हणजे लगेच ताट घेऊन जाता येतं पूजेला होळीच्या. एक 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 आता सणाचा स्वयंपाक म्हटल्यावर थोडा उशीरच होतो. एक 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 करता करता वेळ होऊनच जातो. तर झालेली आहे इथं माझी पूजेची तयारी सगळी. बघा, आम्ही एवढं घेऊन जात असतो पूजेसाठी. नैवेद्य बाकी आहे अजून, तर अर्धा स्वयंपाक पण बाकी आहे म्हणून नैवेद्य ताटामध्ये अजून नाही घेतलेला मी. जेवढं होईल तेवढं मी घेतलेलं आहे ताटामध्ये. इकडे पुरण पण तयार झालेलं होतं, म्हणजे पुरणाला गूळ साखर वगैरे टाकून चटका देऊन झालेला होता माझा. आणि फोडणी द्यायची होती, आमटीला फोडणी द्यायची होती. कोणी सार म्हणतो, कोणी आमटी म्हणतं. आम्ही सार म्हणतो, आमच्या इकडे सारच म्हणतं आमटीला. तर ते साराला फोडणी द्यायची होती. मग साराला फोडणी वगैरे देऊन घेतली मी. आणि बाकी अजून पोळ्या बाकीच होत्या. आणि एवढ्या लवकर पोळ्या वगैरे केल्या तर मग ते असं गरम नाही राहत ना, त्याच्यामुळे मग मी थोडंसं म्हणजे शेवटीच बनवते पोळ्या वगैरे. 4 साडेचार वाजता स्वयंपाकाला लागलेलो होतो आम्ही, कारण खूप लेट लागलं की मग खूप उशीर होतो रात्रीचं. म्हणून 4 साडेचार वाजता स्वयंपाकाला पुरण वगैरे टाकलेलं होतं. चहा वगैरे होईपर्यंत पुरण वगैरे झालं शिजून डाळ. मग इथं फोडणी दिली मी आमटीला. आणि मग इकडे माझं पुरण पण व्यवस्थित झालेलं होतं सगळं, चटका देऊन वगैरे. भात बाकी होता. मग एक एक करता करता
होऊन जातं लगेच पटापट. भात काय शेवटीच लावायचा होता मला. मग साराला फोडणी वगैरे दिली मी आणि मग बाकीचं दुसरं घेतलं आवरायला. बरंच प्रणिता पण बरंच करू लागली. मसाला वगैरे तिनेच काढला, बाकीचं अजून दुसरं होता होईल तेवढं तेच करू लागली. हे बघा आमची प्रणिता पुरण वाटते. दाखव पुरण, ते मस्त पुरण होतंय. हां छान झालं ना. या गाईच पुरणपोळी खायला. पुरणपोळी खायला बोलवते सर्वांना तुम्हाला. कसं झाले? या सर्वांनी पुरणपोळी खायला. सगळं झालं होतं इथं, फक्त पोळ्या बाकी होत्या. तर पोळ्या पण मी करून घेतल्या पटापट. काय पोळ्या जास्ती करायच्या नव्हत्या, कारण थोड्याच पोळ्या लागतात, एखादी त्याच्यामुळे काय एवढा वेळ नाही लागला त्याच्यासाठी पण, पोळ्या बनवण्यासाठी पण. पोळ्या वगैरे पहिले नैवेद्य बनवून घेतला. 2-3 नैवेद्य बनवायचे होते आणि मग नंतर पोळ्या बनवायच्या होत्या. आमचं 7-7:30पर्यंत झालंच होतं सगळं आवरून. बाकी सगळं मग नंतर थोडं पुरणाचा तर खूप पसारा होतो किचन वाट्यावरती, मग ते पण आवरायचं असतं पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर. तर बघा इथे नैवेद्य पण तयार झालेला आहे. देवाला नैवेद्य दाखवायचा. मग पहिल्या आधी मी म्हटलं देवाला नैवेद्य दाखवून घेऊया आणि मग नंतर निघूया होळीची पूजा करण्यासाठी. मग मी इथे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला देवांना. आणि काय एवढा वेळ नाही लागला, दोघींनी पटापट आवरून घेतलं, त्याच्यामुळे पटकन झाला स्वयंपाक. तर बघा इथे नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. नैवेद्य दाखवून मग आम्हाला निघायचं होतं होळीची पूजा करायला. चला तर इथं स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता आवरून वगैरे झालं माझं. मी काय सकाळी साडी घातलेली होती, तीच ठेवलेली आहे, चांगली आहे. आता इथे बाजूला होळी असते दरवर्षी, मग तिथे जायचं आहे पूजाला होळीच्या. चला तुम्ही पण आमच्यासोबत. चेहरा सुकल्यासारखं वाटतं, सकाळपासून कामाचा ताण, धावपळ स्वयंपाक, आरामच नाही आज, त्याच्यामुळे थोडंसं चेहरा सुकल्यासारखं वाटतं आणि मध्येच सर्दी ताप पण आहे थोडंसं. चला तर आता सणवार आले करायचं तर लागतंच. तर पोहोचलेलो आहोत आम्ही होळीच्या ठिकाणी पूजेसाठी. तर किती छान अशी होळी त्यांनी पेटवलेली आहे बघा, खूप सुंदर असते, दरवर्षी असते इथे, खूप छान करता. तर इथे पूजा वगैरे केली आम्ही होळीची आणि खूप छान वाटलं. सर्वजण चौकातले होते, खूप छान वाटत होतं. आणि कसा वाटला माझा ब्लॉग होळीचा नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.